हो, सध्या IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे दिवस आहेत. साधारण याच काळामध्ये या बदल्या होत असतात आणि या अशा बदल्यांच्या दिवसांमध्ये एक नाव प्रचंड चर्चेत आहे आणि ते कोण आहेत? तर ते ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत संजीव जयस्वाल. संजीव जयस्वाल हे म्हाडाचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली किंवा त्यांच्याच अधिपत्याखाली येणाऱ्या म्हाडाच्या माध्यमातून एका वस्तीचा किंवा एका वसाहतीचा पुनर्विकास होऊ घातलेला आहे. तो जो पुनर्विकासाचा संपूर्ण प्रकल्प आहे, हा गोरेगाव पश्चिमेला आहे, ज्याचं नाव आहे मोतीलाल नगर. मोतीलाल नगर या वसाहतीच्या पुनर्विकासाच्या एकूणच चर्चेमध्ये गेल्या शुक्रवारी जे काही घडलं, ते महाराष्ट्राचं प्रशासन, एकूणच बांधकाम क्षेत्र, भाजप, शिवसेना, महायुती या सगळ्यांना शरमेनं मान खाली घालायला लावणारा आहे. हा झाला एक भाग, की संजीव जयस्वाल यांचं वर्तन हा झाला एक भाग असं मी आपल्याला म्हटलं. पण त्याला नेमकं जबाबदार कोण आहे? हे मी आपल्याला सांगणार आहे. पण याच्यानंतर मित्रहो, आपल्या सगळ्या व्हिडिओंवर आपण रोज प्रतिक्रिया देत असता. या व्हिडिओवर आपण जाणीवपूर्वक प्रतिक्रिया द्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. याचं कारण काय आहे? तर फक्त राजकारण करणं हा आपला उद्देश नाहीये. फक्त राजकीय बोलणं हे आपलं काम नाहीये. तर समाजातल्या गरीब, मध्यमवर्गीय, दीन-दुबळ्या, अडलेल्या, नडलेल्या सगळ्यांच्याच समस्यांवर भाष्य करताना आपण जे काही करू त्यावर आपला सहभाग आम्हाला अभिप्रेत आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि त्यावरची आपली प्रतिक्रिया ही स्वागतार्ह आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूंनी मुंबईत स्वतः येऊन पंतप्रधान असताना 1960 साली काही रहिवाशांना घरांच्या किल्ल्या दिल्या होत्या. संपूर्ण मुंबईतली ही एक पहिली अशी वसाहत आहे, की ज्या वसाहतीमध्ये मध्यमवर्गीयांना घरं दिली गेली. त्याला स्वतंत्र शौचालय, नळ पाण्याची योजना आणि वरती पत्रे किंवा कौलं नसून सिमेंटचा स्लॅब असलेली ही घरं होती. मूळच्या 230 चौरस फुटांच्या या घरांना 80च्या दशकामध्ये 45 चौरस फुटाचा FSI देण्यात आला. म्हणजे चटई क्षेत्र वाढवून देण्यात आलं. याचा जर आपण विचार केला तर या सगळ्याचा हिशोब जर आपण केला 45 स्क्वेअर मीटरचा आणि आधीच्या मूळच्या 230 चौरस फुटांचा, तर एका निवासी भाडेकरूकडे जे घराचं चौरस फुटाचं जे क्षेत्रफळ येतं ते 775 ते 780च्या आसपासचं येतं. आता या संपूर्ण वसाहतीचा पुनर्विकास करण्याचे वारे गेले काही काळ वाहत आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जर कोणी घेतली होती असेल तर मित्रहो, महाविकास आघाडीचं सरकार आलेलं असताना उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका घेतलेली होती. त्यावेळेला गृहनिर्माण मंत्री होते जितेंद्र सतीश आव्हाड. तेव्हा उद्धव ठाकरेंनी एक हाय पॉवर कमिटी बनवली होती, ज्यामध्ये 3-4 ज्येष्ठ सनदी अधिकारी होते आणि स्वतः गृहनिर्माण मंत्री म्हणून जितेंद्र आव्हाडही होते. यांच्या सगळ्यांच्या मंथनातून एक गोष्ट पुढे आली होती, ती होती 1600 चौरस फुटांची. आता या 1600 चौरस फुटांच्या ऐवजी रहिवाशांची मागणी काय होती, की आम्हाला 2000 चौरस फूट मिळावं. पण त्याला काही सरकार तयार होत नव्हतं. आता जर 1600 ज्यावेळेला द्यायला सरकार तयार होतं, गोल जी गल्लत झाली कुठे ती तुम्ही समजून घेतली पाहिजे. गल्लत झाली जो GR बनवला तिथे. तिथे कार्पेट आणि बिल्टअप अशा शब्दांमध्ये गोंधळ झाला आणि संपूर्ण प्रकल्प अडचणीत आला. कारण ज्यांची 2000 चौरस फुटांची मागणी होती त्यांचं म्हणणं असं होतं, की आम्हाला 1600 कार्पेट मिळायला हवं किंवा चटई क्षेत्र मिळायला हवं. याच्यावरचा कल्ला सुरू असतो. हे सगळं प्रकरण कोर्टात वगैरे गेलं, सर्वोच्च न्यायालयात गेलं, सगळं झालं. आता हे विकासक कोण आहे हे सगळ्यात महत्वाचं. याचा विकासक आहेत गौतम अदानींची अदानी रिअल्टी जी कंपनी आहे ती याचं पुनर्विकास करणार आहे. आता इथेच सगळी मेख आहे. कारण आता झालंय असं, की हे जे संपूर्ण क्षेत्र आहे याच्यामध्ये 3700 जे भाडेकरू आहेत त्यामध्ये काही लोक जे आहेत 700-800 लोक जे आहेत ते व्यापारी आहेत.
आता या इथल्या व्यापाऱ्यांनी काय केलेलं आहे, इथल्या व्यापाऱ्यांनी आपलं जे काही आकारमान आहे आपल्या व्याप्त गाळ्यांचं, ते इतकं वाढवत नेलंय आणि त्याला आता मोठमोठे भाडेकरू म्हणजे ज्याला आपण सबलीज म्हणतो, तसं त्यांनी केलेलं आहे. मोठमोठे व्यावसायिक तिथे ब्रँडेड वेगवेगळे ग्रुप्स आलेले आहेत, वेगवेगळे हॉटेल्स आलेले आहेत आणि यांच्याकडे बक्कळ पैसे येत आहेत. त्यामुळे इथे जे निवासी लोकं आहेत किंवा इथले जे रहिवासी आहेत, त्यांच्यासाठी हा प्रकल्प व्हावं एवढं त्यांना वाटतंय. पण तो होऊ नये यासाठी इथे एक लॉबी काम करते. या लॉबीने रीतसरपणे काही एजंट पकडले, काही गोष्टी पकडल्या आणि या संपूर्ण प्रकल्पाला मोडता घालायला सुरुवात केली. त्यामुळे काही लोकांनी इथे एक समूह बनवला आणि त्यांनी 2400 फुटांची मागणी केली. म्हणजे जिथे सरकार 1600 द्यायला तयार नव्हतं कार्पेट, जी मोतीलाल नगर रहिवासी संघटना जी आहे, ती 2000 चौरस फूट मागत होती. मग जिथे 1600 ला तयार होत नाहीयेत, तिथे 2400 कसं मिळेल? हा इथून सगळा विषय इतका चिघळला आणि याच्याबद्दलचं जे काही सादरीकरण आहे, हा प्रकल्प कसा असेल याच्याबद्दलचं. हा प्रकल्प ही फक्त एक वसाहत नाहीये मित्रहो. तर गौतम अदानींसाठी मुंबईतली एक वेगळी सोन्याची खाण उघडून देण्याचा हा प्रयत्न आहे. कारण इथे साधारण जर आपण प्रति चौरस फुटाचा विचार केला, तर 30 ते 40,000 रुपयाचा इथे चौरस फुटाचा भाव काही लोकं सांगतायत. जे विकत घेतात ते आणि जे या व्यवसायात आहेत ते. आता हे सगळं समजावून सांगण्याची जबाबदारी कोणाची आली? तर ती म्हाडाची आली. कारण याच्यात काय आहे, यातलं मूळ मालक म्हाडा आहे. आता ज्यावेळेला हे विकसित होणार आहे, त्यातला फक्त 35% वाटा जो आहे, तो म्हाडाकडे जाणार आहे आणि उरलेला जो वाटा आहे, तो अदानींकडे जाणार आहे. आता न्यायालयीन सगळ्या प्रक्रियेमध्ये काय झालेलं आहे, की 1600 चौरस फुटावरती न्यायालयाने आपली मोहर उमटवलेली आहे. त्यामुळे अदानी आता काय म्हणतायत, की यांना 1600च द्यायचं आणि इथून सगळा झालेला गोंधळ समजावून सांगण्याची जबाबदारी ही संजीव जयस्वाल यांच्यावर आली. आता संजीव जयस्वाल हे म्हाडाचे उपाध्यक्ष आहेत. पण संजीव जयस्वाल जर आपण संपूर्ण राज्यभरातले आय-ए-एस अधिकारी काढले, तर जे काही डॅशिंग आय-ए-एस अधिकारी आहेत, त्यामध्ये आहेत संजीव जयस्वाल. पण वादग्रस्त अधिकारी जर काढले, म्हणजे ह्या डॅशिंग अधिकाऱ्यांची जर आपण संख्या काढली, तर पहिल्या 7 ते 8 अधिकाऱ्यांमध्ये म्हणण्यापेक्षा अगदी पहिल्या 5 अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा संजीव जयस्वाल यांचा समावेश होऊ शकतो. पण जर वादग्रस्त अधिकारी काढले, तर पहिले 3 अधिकाऱ्यांमध्ये संजीव जयस्वालांचं नाव येऊ शकतं. ते ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त राहण्याचा त्यांना मान मिळाला. सर्वाधिक गेल्या 25 वर्षामध्ये सर्वाधिक काळ ठाण्याचे आयुक्त ते राहिले. आता संजीव जयस्वाल यांच्या एका विधानावर किंवा त्यांच्या या संपूर्ण त्यांचा विवेक सुटला. हे संपूर्ण प्रेझेंटेशन करताना संजीव जयस्वाल यांच्यासारख्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याचा विवेक सुटला असं माझं विधान आहे. ते का मी म्हणतोय हे जरा तुम्ही फक्त बघा. तुम्हाला मराठी खरं येत नाहीये का? खरं येत नाहीये? बसा ते बसा. डोंट ट्राय टू मेक मी एक्सप्लोर वेदर यू आर अ घुसखोर हियर और व्हाट. ओके, तुम्हारा टेनेमेंट चाहिए, मेरे को उसका आइडेंटिटी कार्ड निकाल के दो. पुलिस गो एंड गेट द आइडेंटिटी कार्ड ऑफ दैट मैन. आई कार्ड लेके आ बच्चा, आई कार्ड लेके आ. आई कार्ड दे दे. हेलो, आई कार्ड दीजिए चुपचाप से. आई कार्ड देना, तेरा शनिशा करता हूं ना मैं. कहां से आया, कब आया, कौन सा साल में आया, किधर से आया, यहां जन्म हुआ कि क्या हुआ, वो सब पूरा पता करता हूं ना. पता करता हूं तेरे बारे. और अगर तू घुसखोर निकला ना, तो तेरे को यहीं से उठा के ले जाऊंगा. और अगर तू घुसखोर निकला ना, तो तेरे को यहीं से उठा के ले जाऊंगा. आता इतका ज्येष्ठ अधिकारी की ज्याची आत्ता निवड जवळपास मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पहिले जे 3 अधिकारी चर्चेत होते, त्या विद्यमान अश्विनी भिडे तर आहेतच, पण त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर होते ते संजीव जयस्वाल आणि तिसऱ्या क्रमांकावर होते ते संजय मुखर्जी यांचा तिसरा क्रमांक होता. पण जयस्वाल यांची काही तिथे वर्णी लागली नाही. आता जयस्वाल ज्या मंत्रालयाचे घटक आहेत, ते मंत्रालय येतं एकनाथ शिंदे यांच्याकडे. आता ज्या पद्धतीत घुसखोर हा शब्द जो वापरला गेला जयस्वाल यांच्याकडून, त्या घुसखोर या शब्दाची परिभाषा काय आहे म्हाडाच्या एकूणच कामकाजामध्ये? जे ट्रान्झिट कॅम्पमध्ये म्हणजे संक्रमण शिबिरामध्ये ज्यांनी गाळे बळकावलेले आहेत, त्यांना घुसखोर म्हटलं जातं.
पण आता सध्या SIRचा जो काही कार्यक्रम सुरू आहे भाजपने आणि केंद्र सरकारने जो संपूर्ण देश भर ढवळून काढायला सुरुवात केली आहे, त्यानुसार घुसखोर कोणाला म्हटलं जातंय? बांगलादेशींना म्हटलं जातंय. आणि हा सगळा वाद इतका उफाळून आला, या संपूर्ण वादाला काही मंडळींनी हिंदू मुस्लिमची सुद्धा फोडणी दिली. आता या संपूर्ण सगळ्या प्रकरणामध्ये झालं असं, की जयस्वाल यांच्याकडून अपेक्षा काय होती? तर जयस्वाल यांच्यासारखा इतका ज्येष्ठ कर्तृत्ववान अधिकारी ज्यावेळेला प्रेझेंटेशन द्यायला गेला किंवा त्याने ते संपूर्ण सगळं मांडायला सुरुवात केली, त्यावेळेला ही जी हुल्लडबाजी आहे, ही हुल्लडबाजी होणार होतं हे अभिप्रेत होतं. मग आपले अधिकारी तिथे जयस्वाल यांच्याकडून बसवून संपूर्ण सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळवायला हवं होतं. इतकंच नव्हे तर मिलिंद बोरीकर जे आहेत, मुंबई म्हाडाचे जे प्रमुख आहेत आणि जे सहकारी आहेत जयस्वाल यांचे, खरं तर ते जयस्वाल यांच्या नेतृत्वात काम करतात. त्या बोर्डीकरांनी सुद्धा जयस्वाल यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण जयस्वाल यांचा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, की ते प्रचंड हाय प्रोफाईल अधिकारी आहेत. मुख्यमंत्र्यांशी ते थेट संवाद साधू शकतात. ठाण्यात असताना एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते आणि त्यामुळेच त्यांना 4.5 वर्षाचा कार्यकाळ नीट काम करता आलं. ठाण्यात केलेल्या त्यांनी सोयी-सुविधा आणि सगळ्या नागरी व्यवस्थांचा जर आपण अंदाज घेतला, तर त्या कौतुकास्पद आहेत. पण तितकेच ते ठाण्यातही वादग्रस्त होते. अनेक कार्यालयीन इतकंच नव्हे, तर प्रशासकीय गोष्टींबरोबर व्यक्तिगत गोष्टींबद्दल सुद्धा जयस्वाल ठाण्यात चर्चेत आणि वादात आलेले होते. आता झालंय असं, की या संपूर्ण सगळ्या प्रकरणाचं खापर किंवा हा जो काही मोतीलाल नगरमधला जनक्षोभ आहे, तो एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयावर किंवा या गृहनिर्माण विभागावर शेकलेला आहे. हे सगळं होत असताना आता जयस्वाल यांच्या बाबतीत काय होणार? जयस्वाल राहणार की जाणार? ह्या चर्चेला ऊत आलेला आहे. म्हाडामध्ये सुद्धा जयस्वालांना किंवा त्यांच्या कार्यशैलीला न स्वीकारणारे किंवा जयस्वालांची कार्यशैली न आवडणारे अनेक अधिकारी आहेत. पण ते जयस्वालांच्या धाकापुढे बोलत नाहीयेत. याचं कारण काय? तर जयस्वाल फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. पण मित्रहो, एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, की मोठे राजकीय नेते हे त्यांचं काम करत असतात. ते त्यांच्या पद्धतीत राजकारण करत असतात. त्यांच्या पद्धतीत समाजकारण करत असतात. एखाद्या अधिकाऱ्याने अशा पद्धतीत घोषणा करणं किंवा एखादी गोष्ट बोलणं, ते बोलत असताना कोणत्या शब्दांचा आपण वापर करतोय याचं भान जयस्वालांना राहिलं नाही हे म्हणण्यापेक्षा तो विवेक त्या क्षणाला जयस्वालांनी गमावला आणि त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण आता त्यांच्यावरती बुमरँग झालेलं आहे. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित ते माझे मित्र आहेत. मी त्यांचा हितचिंतक आहे. पण आता असे अनेक हितचिंतक त्यांचे असूनही इतकं कर्तृत्ववान त्यांचं स्वतःचं अधिकारी म्हणून नाव असताना सुद्धा त्यांना या एका गोष्टीमुळे खूप मोठा फटका बसलेला आहे. ज्या पद्धतीत ते त्या जलालुद्दीन नावाच्या व्यक्तीला असं म्हणतायत. बरं आता ह्याच्यात झालं कसं, की जलालुद्दीन हा एक मुस्लिम तरुण आहे. तो तिथे राहणारा आहे. हे सगळं खरं आहे. पण त्याला ज्या पद्धतीत घुसखोर बोलण्यात आलं, ती पद्धत, त्या आवाजामधले आक्रमकपणा आणि त्यांचा संताप या सगळ्यामुळे जयस्वाल हे या प्रक्रियेमध्ये व्हिलन ठरलेले आहेत. आता एका बाजूला जयस्वाल यांना खलनायक ठरवणारी एक लॉबी तिथे काम करते. कारण जयस्वालांची कार्यपद्धती न आवडणारे अनेक IAS अधिकारी प्रशासनात आहेत. ते त्यांचा तिरस्कार करतात. पण या सगळ्यांच्या नाकावर टिचून जयस्वाल काम करत असतात. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आत्ता म्हाडाने म्हणजे विशेषतः मुंबई म्हाडाने ज्या पद्धतीची घरं उपलब्ध करून दिलेली आहेत, ती पाहिल्यानंतर ती संख्या कौतुकास्पद आहे. पण त्याच वेळेला सर्वसमावेशक असं जे काही काम करायला हवं होतं, तिथे आपली हुकुमशाही पद्धतीची कार्यशैली जयस्वाल राबवत असतात आणि त्यामुळे त्यांना वेळोवेळी लोकांचा, लोकप्रतिनिधींचा किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा त्रास होत असतो. इतक्या कर्तृत्ववान अधिकाऱ्याने अशा पद्धतीत इतक्या मोठ्या जाहीर कार्यक्रमामध्ये आणि इतक्या संवेदनक्षम दिवसांमध्ये आणि व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीचं वर्तन करणं हे अदानींच्या पथ्यावर पडणार आहे. मित्रहो, या सगळ्या प्रकरणामध्ये आता काय होईल? तर अदानींचाच फायदा होईल. फायदा रहिवाशांचा होणार नाही. फायदा जयस्वालांचा तर तोटा आता जो काय व्हायचा तो झालेला आहे. येत्या काही दिवसांमध्ये जयस्वालांच्या संदर्भातला निर्णय आपल्या लक्षात येईल आणि
मी ज्या पद्धतीने आपल्याला सांगतोय, माझ्याकडे या संदर्भातली अत्यंत विश्वसनीय माहिती आहे, की जयस्वालांचं काय होणार याची. प्रश्न जयस्वालांचं काय होणार हा नाहीये. प्रश्न रहिवाशांचं काय होणार, त्यांचा फायदा होणार की नाही, की अदानीच आपले खिसे भरून घरी जाणार, हाच खरा मुद्दा आहे. आता इथे खेळी खेळावी लागणार आहे ती देवेंद्र फडणवीसांना आणि एकनाथ शिंदे यांना, गृहनिर्माण मंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून. हा जो उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय आहे 1600 चौरस फुटाचा, तो एकतर कार्पेट म्हणून रहिवाशांना मिळायला हवा, किंवा या जी-आर मध्ये जी काही चूक झाली आहे ती दुरुस्त व्हायला हवी आणि या संपूर्ण सगळ्या प्रकरणावर पडदा पडून रहिवाशांचा फायदा होणं हे या महायुतीच्या सरकारसाठी गरजेचं आहे. याचं कारण सांगतो. 143 एकरवर असलेली ही वसाहत ज्यावेळेला पुनर्विकासामध्ये जाते, त्यावेळेला इथे साधारण 4 टॉवर बनतील. त्याचं जे क्षेत्रफळ असणार आहे ते फक्त 10 एकर इतकंच असणार आहे. त्यामुळे अदानींच्या घशात, अदानींच्या खिशात 133 एकर इतकी जागा त्यांना व्यावसायिक कारणासाठी किंवा बाजारात विकण्यासाठी उपलब्ध होणार आहे. मित्रहो, हे बघितल्यानंतर कुणाचेही डोळे पांढरे होतील अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांनी इथल्या रहिवाशांच्या हिताला टाचणी टोचण्याचं किंवा बाधा आणण्याचं जे ठरवलेलं आहे ते फडणवीस आणि शिंदे यांनी रोखून धरलं पाहिजे. जयस्वालांवर काय करायचं तो मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांचा किंवा उपमुख्यमंत्र्यांचा, सुनेत्रा पवारांचा स्वतंत्र विषय आहे. रहिवाशांवर अन्याय होऊ नये इतकंच आपल्याला अधोरेखित करायचं आहे. जाता जाता एक आहे, जयस्वाल यांची क्षमता, त्यांचा धडाका आणि त्यांची एकूणच काम करण्याची तळमळ ही जरी कौतुकास्पद असली तरी येणाऱ्या काळासाठी त्यांना त्यांची शैली मात्र सुधारावी लागणार आहे. एका प्रशासकीय अधिकाऱ्याने राजकीय गणवेश घालून वक्तव्य करणं किंवा घोषणा करणं हे जयस्वालांसारख्या इतक्या ज्येष्ठ अधिकाऱ्याला शोभत नाही. तूर्त इतकंच, कारण या मोतीलाल नगरच्या आसपास बरंच काही राजकारण आणि अर्थकारण उफाळून येणार आहे. ते कसं कसं उफाळून येणार आहे मी आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये आणि येत्या काही काळामध्ये नक्की सांगणार आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल, जयस्वालांच्या वागण्याबद्दल, एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेणार याच्याबद्दल आणि मोतीलाल नगरसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या आडून कोणीतरी हा संपूर्ण प्रकल्प मोडून तोडून टाकतोय का, इथल्या जवळपास 4000 रहिवाशांचं हित कोणीतरी बाधित करतंय का, याचा निर्णय आता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून आणि एकनाथ शिंदे यांना गृहनिर्माण मंत्री म्हणून घ्यावा लागणार आहे. मित्रहो, या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपण आम्हाला जरूर कळवा.